दुसरा राजे अध्याय 2 परमेश्वराने एलियास वावटळीच्या द्वारे स्वर्गास घेऊन जाण्याचा समय आला त्यावेळी एलिया अलिशा बरोबर गिलगाल येथून चालला होता। एलिया अलिशास म्हणाला, परमेश्वर मला बेथेल येथे पाठवित आहे, तर तू येथेच थांब। अलिशा म्हणाला, परमेश्वराच्या व आपल्या जीविताची शपथ, मी आपल्याला कधी सोडावयाचा नाही। मग ते बेथेल येथे गेले। बेथेलातल्या संदेष्ट्यांचे शिष्य अलिशाकडे येऊन त्यास म्हणाले, आज परमेश्वर तुझ्या धन्यास तुझ्या शिरावरून घेऊन जाणार आहे, हे तुला ठाऊक आहे काय? त्याने म्हटले, मला ठाऊक आहे, पुरे करा। एलिया त्यास म्हणाला, अलिशा, परमेश्वर मला यरीहोस पाठवित आहे, तर तू येथे थांब। तो म्हणाला, परमेश्वराच्या व आपल्या जीविताची शपथ, मी आपणाला सोडावयाचा नाही। मग ते यरीहोस गेले। यरीहोतील संदेष्ट्यांचे शिष्य अलिशाकडे येऊन त्यास म्हणाले, आज परमेश्वर तुझ्या धन्यास तुझ्या शिरावरून घेऊन जाणार आहे, हे तुला ठाऊक आहे काय? त्याने म्हटले, मला ठाऊक आहे, पुरे करा। एलिया त्यास म्हणाला, परमेश्वर मला यार्देनेकडे पाठवित आहे, तू येथेच थांब। तो म्हणाला, परमेश्वराच्या व आपल्या जीविताची शपथ, मी आपणाला सोडावयाचा नाही। मग ते दोघे पुढे चालले। संदेष्ट्यांचे 50 शिष्य येऊन त्यांच्यासमोर दूर उभे राहिले आणि ते दोघे यार्देन तीरी उभे राहिले। एलियाने आपला झगा काढून त्याची वळकटी करून ती पाण्यावर मारिली, तेव्हा पाणी दुभंग झाले व ते दोघे कोरड्या भूमीवरून पलीकडे गेले। ते पलीकडे गेल्यावर एलिया अलिशास म्हणाला, मला तुझपासून नेण्यात येण्यापूर्वी मी तुझसाठी काय करू ते मला सांग। अलिशा म्हणाला, आपल्या ठायी असलेल्या आत्म्याचा दुप्पट वाटा माझ्या ठायी यावा। एलिया म्हणाला, तू दुर्घट गोष्ट मागतोस, पण मला तुझपासून घेऊन जातील त्या समयी मी तुला दिसलो तर तू मागतोस ते तुला प्राप्त होईल, न दिसलो तर प्राप्त होणार नाही। ते बोलत चालले असता पहा, एकाएकी एक अग्निरथ व एक अग्निवारू दृष्टीस पडले व त्यांनी त्या दोघास अलग केले। एलिया वावटळीतून स्वर्गास गेला। ते पाहून अलिशा मोठ्याने म्हणाला, माझ्या बापा, माझ्या बापा, इस्रायलाच्या रथांनो, इस्रायलाच्या राऊतांनो। तो पुन्हा त्याच्या नजरेस पडला नाही। तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडून त्यांचे 2-2 तुकडे केले। एलियाचा जो झगा त्याच्या अंगावरून खाली पडला होता तो त्याने उचलून घेतला आणि तो परत जाऊन यार्देन तीरी उभा राहिला। एलियाच्या अंगावरून पडलेला झगा पाण्यावर मारून तो म्हणाला, एलियाचा देव परमेश्वर कोठे आहे? त्याने तो पाण्यावर मारिताच पाणी दुभंग झाले आणि अलिशा पलीकडे गेला। यरीहो येथल्या संदेष्ट्यांचे शिष्य त्याला लांबून पाहून म्हणाले, एलियाचा आत्मा अलिशाच्या ठायी उतरला आहे। त्यांनी समोर येऊन त्यास जमिनीपर्यंत लवून नमन केले। ते त्यास म्हणाले, ऐका, आपल्या सेवकांजवळ 50 बळकट पुरुष आहेत, आपल्या स्वामीचा शोध करण्यास त्यास जाऊ द्या। परमेश्वराच्या आत्म्याने त्यास उचलून एखाद्या पर्वतावर अथवा एखाद्या खोऱ्यात टाकिले असेल। तो म्हणाला, कोणास पाठवू नका। त्यांनी त्यास एवढा आग्रह केला की त्यांची त्याला भीड पडून तो म्हणाला, पाठवा। त्यांनी 50 पुरुष पाठविले। त्यांनी त्याचा 3 दिवस शोध केला, पण त्यास तो सापडला नाही। ते परत आले तेव्हा तो यरीहो येथे होता। तो त्यास म्हणाला, जाऊ नका असे मी तुम्हास सांगितले नव्हते काय? त्या नगरचे रहिवासी अलिशास म्हणाले, पहा, हे नगर मनोहर स्थळी वसले आहे, हे आमच्या स्वामीस दिसतच आहे, पण येथले पाणी फार वाईट असल्यामुळे जमिनीत काही पिकत नाही। त्याने म्हटले, एक नवे पात्र मजकडे आणा व त्यात मीठ घाला। त्यांनी ते त्याजकडे आणले। मग तो पाण्याच्या झऱ्यानजीक गेला व त्यात ते मीठ टाकून म्हणाला, परमेश्वर म्हणतो, मी हे पाणी चांगले करीतो, यापुढे याने मृत्यू येणार नाही व पीक बुडणार नाही। अलिशाच्या या वचनानुसार ते पाणी चांगले झाले। ते आजवर तसेच आहे। तो तेथून वरती बेथेलकडे चालला
तो वाट चढून जात असता नगरातून काही पोरे बाहेर येऊन त्याची थट्टा करून म्हणाली, "अरे टकल्या, चालता हो." त्याने मागे वळून त्याचकडे पाहिले व परमेश्वराचे नाम घेऊन त्यास शाप दिला. तेव्हा वनातून 2 अस्वली बाहेर पडल्या व त्यांनी त्यातल्या 42 पोरास फाडून टाकले. तो तेथून निघून कर्मेल पर्वताकडे आला आणि तेथून शोमरोनास माघारी गेला.